म्हणजे जेव्हा मी ते अश्लील शब्दात व्हिडिओ टाकत होते ना बोलून, तेव्हा मला लोक काय म्हणायचे माहिती आहे ना, अगं हे बाई काय फालतूगिरी लावलीस, काय बोलायलीस, तुला वाटतंय का काय जीवाला, तुझ्याकडून काय लोकांना शिकावा. आणि मग आता तर बोलत नाही ना मी अश्लील शब्दात वाईट वक्त. मग आता माझ्या व्हिडिओला लाईक बी का करीनात, यूज बी का मिळणार, फलते कुठं आहे आता सांगा बिनात कोणी कमेंट करून. का आता काय झालं, तवा तर लय म्हणत होता, अगं ये बाई जरा धार्मिक विचार मांड, जरा जगासमोर धार्मिक विचारावर बोल, धार्मिक विचारावर. जरा समाजातलं, जरा देवाधर्मांचं, जरा नात्या गोत्यांचं, जरा काहीतरी नवीन पिढीला फायदा होण्याचं बोलत जाय जरा. अजून काय काय बोलत होते, मला लय कमेंट करीत होते. एक आता कुणी सुद्धा कमेंट करी नका, लाईक दे नका, सबस्क्राईब करायचं तर लयच लांब राहिलं माझं चॅनल आता. मग आता काय झालंय, झोपेतून जेवच आहे ना आता. वंदनाच्या चॅनलवर जे व्हिडिओ टाकते वंदना, ते आता तर अश्लील शब्दात नाही तर मग त्याला लाईक का मिळणार आता, त्या व्हिडिओला महत्व का देणार तुम्ही पब्लिक. म्हणजे आता जे व्हिडिओ मी टाकीते त्या व्हिडिओला यूज कसे काय येणार, काय येणार यूज, काय येणार काय यूज, चला सांगा यूज का मिळणार. ती लाईक द्या की नाही द्या तुम्ही व्हिडिओला, पण यूज काय येणार मोठ्या व्हिडिओला म्हणायले मोठ्या. अशी गोष्ट आहे ह्या दुनियाची. म्हणजे स्वतःच काहीतरी धडभलं करून घ्यायचं म्हणलं, फायदा करून घ्यायचा म्हणलं तर ते शॅम्पलला नाही का बघा, आंबट आंबे विकायचे म्हणलं की गोडी आंब्याचा रस पिळते हातावर चाटून बघा, गोड आहे. आणि भरा पुन्हा पिशवीत काय भरायचे, ते आंबट खट घरी गेलं की. अशी गत असती म्हणून सांगते मी, इथून तिथून सांगते, तर कुणाला खरं वाटत आहे का.